आज आपण बनवणार आहोत बाटी, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। इथे मी 3 वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी रवा, अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी बेसन, जिरे, ओवा आणि हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे, ओवा आणि हळद टाकून घ्यायचे आहे। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे। इथे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे कोमट करून, ते आपण त्याच्यामध्ये वतून घेऊया आणि सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया। याने बाटी खूप खुसखुशीत आणि मस्त चवदार बनते। सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे। अशा प्रकारे मुटका पडल्यानंतर आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण हे पीठ पाणी टाकून मळून घेऊया। छानसर आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम, आपण जसं चपातीला बनवतो ना त्याप्रमाणे। इथे मी अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण हा एक गोळा चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे। आता त्याच्यावरती तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही घालू शकता। मी ते तूप लावलेलं आहे आणि आपल्याला हे आता गोल गोल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व उंडे आपण तयार करून घेऊया। आता आपण हे उकडवून घेऊया। मी एका पातेल्यामध्ये चाळणी ठेवून त्याच्यावरती उकडून घेतलेले आहेत। तुम्ही इडली पात्रात सुद्धा उकडवू शकता। आता आपण बाटी कट करून घेतलेली आहे। आता आपण ही तळून घेऊया। छान लालसर खुसखुशीत बनवायची आहे, त्याने खायला खूप टेस्टी लागते। तयार झालेली आहे आपली दाल बाटी। तुम्हाला जर वरणची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचा व्हिडिओ आपला वरणचा असेल। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।